चंद्रपूर गडचिरोली वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंते यांनी केले आहे. या निवडणुकीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतींचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे एकूण 264 मतदार आहेत. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांची निर्वाचित बॉडी नसल्याने सदस्यांची संख्या 0 आहे. निवडणुकीकरिता प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयाई 1 याप्रमाणे 17 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात करण्यात येणार आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती केली जाणार आहे. आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 ची घोषणा केलेली आहे आणि सदर तारखेपासून तीनही जिल्हा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. आपल्याकडे जे कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याची मी संक्षिप्त तुम्हाला माहिती देते. आपल्याकडे अधिसूचना जारी करणे 25 मे 2026 पासून होणार आहे. नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 1 जून 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी 2 जून 2026. उमेदवार मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 जून 2026. मतदानाचा दिवस 18 जून 2026 सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मतमोजणीचे दिनांक 22 जून 2026 आहे. ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी चंद्रपूर यानी की मी आहे आणि आपल्याकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आरडीसी वर्धा, आरडीसी चंद्रपूर आणि आरडीसी गडचिरोली आहे. नामनिर्देशनची जी प्रक्रिया आहे ते आपण 11 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म्स एक्सेप्ट करणार आहे. आपल्याकडे तीनही जिल्हे मिळून चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा आपल्याकडे 977 मतदारसंघातील एकूण मतदार संख्या आहे. आपल्याकडे याच्यासाठी आम्ही सुमारे 17 मतदान केंद्र निश्चित करणार आहे. तर मतदार केंद्राची यादी आम्ही वेगळ्याने पब्लिश करून घेऊ आणि आचारसंहिता पूर्ण जिल्हाभरात लागू झालेली आहे आता आणि आदर्श आचारसंहिता आपण पार पाडू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.